मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मनस्वीच्या हातातून पूजेची थाळी खाली पडते। त्यावेळी आता मानसी म्हणते, अगं मनस्वी तुला काय झालं? मग आता मनस्वी खूप रडू लागते आणि म्हणते, तू सर्व काही माझ्यापासून हिरावून घेण्यासाठीच जन्माला आलीस का? असं म्हणून ती मानसीला नको ते बोलते। तेव्हा रणजित विचारतो, काय झालं तुमचं नक्की? मग आता मनस्वी म्हणते, मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्ही माझा होणारा नवरा आहात आणि तुम्ही हिला फुलांचा बुके देताय, हिने काय अशी तुमच्यावर जादू केली? असं म्हणून आता मनस्वी खूप काही बोलू लागते। त्यावेळी आता रणजितला धक्का बसतो आणि मानसीला देखील। मग आता मानसी विचारते, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय, अगं यांचं स्थळ मला आलंय। मग आता मनस्वी म्हणते, नाही, यांची आई आज आमच्या घरी बोलणी करायला आली होती लग्नाची, यांचं आणि माझं लग्न होणार आहे। मी यांना असं माझ्यापासून दूर जाताना नाही पाहू शकत, माझं यांच्यावर खूप प्रेम आहे। असं म्हणून आता ती सारखी सारखी माझं प्रेम आहे, माझं यांच्याबरोबरच लग्न होणार असं बोलत असते। त्यावेळी आता रणजित म्हणतो, अगं तुझं डोकं फिरलं का? माझं तुझ्यावर नाही, माझं मानसीवर प्रेम आहे। जेव्हा मी मंदिरात हिला पाहिलं ना, तेव्हाच मी खरं तर हिच्या प्रेमात पडलो। मग आता मानसी म्हणते, अगं काहीतरी गैरसमज झाला असेल, आपण बोलून तो सोडवूयात, प्लीज तू अशी वागू नकोस गं। तरीही मनस्वी ऐकायला तयार नसते। ती म्हणते की नाही, मी रणजितला तुझं होताना नाही पाहू शकत, मी आता जीवच देणार। असं म्हणून ती आता पुढे धावू लागते। त्यावेळी मानसी म्हणते, अगं थांब, तू असं वागू नकोस, मी समजावते ना सर्वांना, काहीतरी होईल, यातून तोडगा निघेल। तरीही आता मनस्वी ऐकायला तयारच नसते। आता मनस्वी पुढे, तिच्या पाठीमागे मानसी आणि मानसीच्या पाठीमागे रणजित, ते एकमेकांच्या पाठीमागे धावत असतात। तेव्हा मानसी मानसी असं म्हणून आता लगेच रणजित मोठे मोठ्याने ओरडू लागतो। त्यावेळी मनस्वी इकडे म्हणत असते, मला आता जगायचंच नाही आहे, तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, माझं प्रेम माझ्यापासून तू हिरावून घेतलंस। त्यावेळी मानसी म्हणते, असं काही नाही, अगं थांब तू। आता मनस्वी मला जगायचंच नाही असं म्हणून पुढे पुढे धावते आणि लगेच एका मोठ्या तलावामध्ये उडी घेते। त्यावेळी आता मानसीला खूप मोठा धक्का बसतो आणि रणजितलाही। मानसी म्हणते, हे तू काय केलंस मनस्वी? असं म्हणून ती आता त्या तलावामध्ये उडी टाकणार असते, तर रणजित तिला मागे खेचतो। परंतु आता रणजितलाच ती जोरात ढकलून देते आणि स्वतःसुद्धा त्या तलावात उडी टाकते आणि मनस्वीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते। तर आता तेथे खूप लोक जमा झालेले असतात। तेव्हा रणजित म्हणतो, काहीही करा, या दोघींना वाचवा अगोदर। तो आता गयावया करत असतो, हात जोडून विनंती करत असतो, पण आता कोणीही पुढे मदतीसाठी यायला तयार नसतं। तर दुसरीकडे आता संपतरावांनी ज्या माणसांना सांगितलेलं असतं की माझ्या मुलीचं लग्न जमलंय, मध्ये सांगा, तेव्हा तीच माणसं आता अण्णाच्या घराजवळ आलेली असतात आणि संपतरावांची मुलगी मानसी संपतराव सणस हिचं लग्न जमलं आहे, ते पण एका खानदानी घरामध्ये, असं सारखं अण्णाच्या घरापुढे ते मोठ्या मोठ्याने म्हणत असतात। आता चवताळूनच रागातच अण्णा बाहेर येतो आणि त्या दोघांची गचंडी पकडूनच त्या दोघांना विचारतो, काय रे, मी माझ्या मुलीच्या लग्नाची दवंडी तुम्हाला पेटवायला सांगितली होती आणि त्या संपतरावाच्या घरासमोर जायला सांगितलं होतं, खानदानी घरामध्ये माझ्या मुलीचं लग्न जमलंय हे तुम्हाला मी सांगितलं होतं, परंतु तुम्ही काय करताय, त्या संप्याच्या मुलीचं लग्न जमलंय हे सांगता का गावाला? त्यावेळी आता त्याने किती रुपयांमध्ये तुम्हाला विकत घेतलं रे? तेव्हा आता अण्णाची आई आणि बायको ह्या दोघीही बाहेर येतात आणि अण्णाला समजावू लागतात, जसं आपल्या मुलीचं लग्न जमलंय तसं त्याच्याही मुलीचं लग्न जमलंय, त्यामुळे तू काहीही आता त्यांना बोलू नकोस। तेव्हा अण्णा आता त्याच्या आईलाच गप्प करत म्हणतो की आई तू गप्प बस। असं म्हणून अण्णा त्या माणसाला सांगतो की अगोदर तू संप्याच्या घरी जा आणि त्याला सांग की माझ्याही मुलीचं लग्न जमलं आहे ते। त्यावेळी आता तो ठीक आहे असं म्हणतो। पुढे आता अण्णा म्हणतो, इथे फक्त माझ्या मुलीच्या लग्नाची चर्चा झाली पाहिजे। असं म्हणून आता खिशातून तो पैसे काढतो, हातात येईल तेवढे, आणि तेवढे त्या माणसांच्या हातात टेकवतो आणि म्हणतो, आता मोठ्या मोठ्याने ओरडून अख्ख्या गावाला सांगायचं, संप्याच्या घरासमोर तर अजून ओरडायचं। तेव्हा ठीक आहे असं ते आता तबल्यावाले म्हणतात आणि लगेच तेथून जातात। मग आता ते मोठ्या मोठ्याने ओरडत असतात की अण्णासाहेब सणस यांच्या मुलीचं म्हणजे मनस्वीचं लग्न एका खानदानी घरात ठरलं आहे। तेव्हा अण्णा म्हणतो, अजून जोरात ओरड, अजून जोरात ओरड। त्यावेळी आता त्याची बायको आणि आई डोक्यालाच हात लावतात। तेवढ्यातच एक मुलगा धावत तेथे येतो आणि म्हणतो, अण्णासाहेब, अहो मनस्वीने तलावात उडी मारली। तेव्हा हे ऐकताच अण्णा आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसतो। दुसरीकडे एक मुलगा आता संपतरावांच्या घरी जात म्हणतो, मनस्वीला वाचवण्यासाठी
आपल्या मानसी ताईने तलावात उडी मारली आहे हे ऐकताच आता संपतरावाने संपदाला खूप मोठा धक्का बसतो. ते धावतच आता तलावाकडे जायला निघाले. इकडे मनस्वी शुद्धीवर नसते. सर्व गाव तेथे आता जमा झालेलं असतं. तेवढ्यातच अण्णा तेथे धावत धावत पोहोचतो आणि विचारतो, काय ग मनू, तुला काय झालं? पण ती अजूनही शुद्धीवर नसते. ती डोळेच उघडत नसते. तेवढ्यातच संपतराव आणि संपदा देखील धावत येतात आणि मानसीला विचारतात, काय झालं? मानसी आता काहीच बोलत नसते. आता मनस्वी कधी एकदा शुद्धीवर येते असं मानसीला वाटत असतं. काही वेळानंतर खूप प्रयत्न करून आता मनस्वी शुद्धीवर येते. तेव्हा काय झालं बाळा, असं सर्वजण तिला विचारू लागतात. आता अण्णा हा काळजीनेच विचारू लागतो, मनस्वी अगं काय झालं बाळा, कुणी बोललंय का तुला? तू का तलावात उडी मारली, सांग बरं पाहू. आता मनस्वी रडतच सांगते, अण्णा या मानसीने आयुष्यातील सर्वात माझं मोठं सुख हिरावून घेतलं आहे. अहो अण्णा, दरवेळी मी नंबर 1, मला सगळं काही जमतं असं ही मिरवत असते आणि लग्नाच्या बाबतीत सुद्धा हिने हेच केलंय. आता मला जगायचंच नाही असं म्हणून मनस्वी ओरडू लागते. तेव्हा अण्णा विचारतो, काय झालं? मग आता मनू म्हणते, मला ही मुलगी ना सुखाने जगूच देणार नाही अण्णा. त्यावेळी आता पुढे मनस्वी सांगू लागते, या मानसीने मुद्दाम माझ्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय आणि रणजितरावांचं त्या मानसीवर प्रेम आहे असं म्हणून मनू खूपच रडू लागते. तेव्हा संपतराव म्हणतात, हो रणजितरावांचं आहेच माझ्या मानसीवर प्रेम, त्यात काही खोटं आहे का? त्यावेळी आता अण्णा म्हणतो, अरे संपत, तुला शोभतं का? तुझ्या पोरीला जरा आवर. पुढे आता ते अण्णाला सांगतात की माझ्या मुलीचं लग्न या रणजितरावांसोबत ठरलंय, ते माझे जावई आहेत. मग आता अण्णा म्हणतो, त्यालाच विचार तू, त्याचं लग्न नक्की कुणाबरोबर ठरलंय? ते माझ्या मुलीबरोबर ठरलंय. तर आता रणजितच म्हणतो की अण्णा, तुमच्या मुलीचा आणि तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मग आता अण्णा म्हणतो, आमचा काही गैरसमज झाला नाही असं म्हणून आता लगेच तो इकडे रजनीला कॉल करतो. ते फोनवरचं बोलणं ऐकून रजनी आता ड्रायव्हरला म्हणते की तुम्ही पटकन गाडी पाठीमागे घ्या. तेव्हा ठीक आहे असं ड्रायव्हर म्हणतो. दुसरीकडे छाया आणि विनोद हे दोघेही तेजसच्या खोलीत आता शिरलेले असतात. नक्की तो पैसे कुठून आणतोय याचे पुरावे गायत्रीने त्या दोघांना शोधायला सांगितलेले असतात. परंतु ते पुरावे शोधण्यापेक्षा त्यांनी पसाराच जास्त घातलेला असतो. त्या दोघांमध्ये आता जरा बाचाबाची होते. दोघेही आता एकमेकांना टोमणे मारू लागतात. मग आता विनोदच माघार घेतो आणि म्हणतो, हे बघ छाया, मी तुझ्यासमोर हात जोडतोय, मी माघार घेतो वाटलं तर, परंतु तू पुरावे शोध अगोदर. इकडे आता तेजस घरी येत असतो. त्यावेळी आता छाया आणि विनोद नेमके पाहतात की हा घरी येतोय म्हणून ते दोघेही खूपच घाबरतात आणि कुठे लपायचं हा विचार करतात. पण आता दोघांचीही तब्येत असल्यामुळे ते दोघे नक्की कुठे लपणार याचा विचार ते करतच तेथे उभे असतात. बाहेर आता सूरज बसलेला असतो आणि 50 रुपये द्या कुणीतरी, 50 रुपये द्या कुणीतरी असं मोठ्या मोठ्याने ओरडत असतो. त्याचवेळी तेजस तेथे जातो आणि त्याचा हात हातात घेत म्हणतो, का वहिनीची एवढी भक्ती करतोस? का 50 रुपयांसाठी तिच्यासमोर तू हात पसरतोस? अरे गीता वहिनी आणि तुझा संसार एवढा सोन्याचा होता, तो गायत्री वहिनीमुळे मोडलास. असं का करतोस तू दादा? जरा सुधर आता तरी आणि ती दारू अगोदर सोडून दे. पण सूरज म्हणतो, गप्प बस, मला काहीही तू बोलू नकोस, कारण वहिनी आहे म्हणून आपलं घर आहे. तेव्हा तेजस आता त्याच्या नादी न लागता आतमध्ये जायला निघतो. मग आता गायत्री समोरच ते कॉफी पीत बसलेली असते. त्याच वेळी आता मनातल्या मनात म्हणते की हे माठ अजूनही दोघे बाहेर आलेले नाही आहेत. हा तेजस रूममध्ये जाण्याच्या अगोदर काहीतरी करायला हवं असं म्हणून ते तिथे ग्लास भरलेला ट्रे असतो. तेव्हा ती ग्लास भरलेला तो ट्रेस फेकून देते. त्यामुळे आता तेजस म्हणतो, काय वहिनी, या काय नवीन गेम आता? मग आता ती म्हणते, कसला गेम आणि कसलं काय, पुसून घे, हे स्वच्छ कर अगोदर. तेवढ्यातच आता तेजसची आई देखील तेथे येते. तेव्हा गायत्री तिला काम सांगते. मग आता तेजस म्हणतो, तू तिला काम सांगायचं नाहीस हा वहिनी माझ्या आईला. मग आता तेजस स्वतः ते स्वच्छ करू लागतो. इकडे छाया आणि विनोद हे दोघेही आता भांडण करत असतात. तेव्हा छाया म्हणते, माझ्या दीदीमुळेच आज आपण वाचलोय. तेव्हा विनोद म्हणतो, अगोदर पुरावे शोध मग बघ. त्यानंतर आता तेजसच्या ड्रॉवरमध्ये नक्की काय आहे हे शोधण्यासाठी छाया जाते. सिने जे पत्र दिलं असतं ते पत्र सापडतं. त्यावेळी आता ते पत्र तीही उघडून पाहते आणि त्यामध्ये की चार्म असतो. मग आता विनोद आणि छाया लगेच आता गायत्रीकडे जातात आणि म्हणतात की या लकी चार्ममुळे हे पैसे मिळत आहेत तेजसला, त्यावेळी या दगडामुळे कसे मिळतील असं म्हणून गायत्री ते लकी चार्मच फेकून देते. मग आता हे पत्र हातात घे देवी असं म्हणून विनोद तिच्याकडे जातो. आता मानसीने जे पत्र लिहिलेलं असतं ते सर्व आता गायत्री वाचते आणि म्हणते, अरे विनोद, पण पत्रामुळे कसे त्याला पैसे मिळतील? मग आता
विनोद म्हणतो, मी खात्रीने 100% सांगतोय तेजसच्या मिशीची जी ठेवण आहे ना, त्याने श्रीमंत मुलीला नक्कीच गटवलं असणार आहे. पुढे आता गायत्री म्हणते, कोणती मुलगी याला पैसे देणार आहे आणि कोणती मुलगी याला भीक घालणार आहे. तेव्हा तेजस नक्कीच गंडवून तिला पैसे आणत इकडे असेल असं गायत्री म्हणते. आणि ती मुलगीची कुणी असेल ना, ती खरंच बिंडोक आहे, बिंडोक. आणि इथे येऊन ती सत्यानाशच करणार आहे सगळा. तर आता दुसरीकडे पंचायत बोलवली जाते तेव्हा सरपंच देखील तिथे आलेले असतात. तेव्हा अण्णा आता मनस्वीला म्हणतात, तू काळजी करू नको, तुला न्याय नक्कीच मिळेल. तर सर्वजण आता काय निर्णय घेतात, पंचायत काय निर्णय घेते यावरच लक्ष असतं. मग आता तेवढ्यातच अण्णा म्हणतो की या संपतरावाने शंख फुकून मोठी भीष्म प्रतिज्ञाच केली होती की माझ्या मुलीला मी खानदानी स्थळ आणणार आहे. तू याची ही प्रतिज्ञा व्हायला जाईल असं वाटतं. मग आता सरपंच विचारतात काय झालं. तेव्हा संपतराव आता काहीतरी सांगू लागतात आणि जागेवरून रागातच उठतात. त्यावेळी आता संपदा म्हणते की प्लीज तुम्ही अजिबात असा हायपर होऊ नका, एकदम शांत राहा. तर आता मानसी देखील तिच्या बाबांना शांत राहायला सांगते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मनस्वी ही आता प्रभूंच्या घरी येते. त्यावेळी आता गायत्री रागातच तिला विचारते, तू इथे का आलीस. तेव्हा मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे असं आता मानसी म्हणते. मग आता छाया, आतमध्ये कुणालाही येऊ देऊ नको कारण मला महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून आता ती छायाला लक्ष ठेवायला सांगते. तेवढ्यातच तेजस आता तेथे येतो आणि तो गायत्रीच्याच रूमकडे चाललेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.